संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा टोलनाका पुन्हा एकदा आंदोलनाच्या केंद्रस्थानी आला आहे। अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे। जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्या नेतृत्वाखाली टोलनाका कार्यालयासमोर मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमले। यावेळी टोलनाका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील बोटा ते करेघाट या पट्ट्यातील रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण आहे। सर्व्हिस रोड, स्ट्रीट लाईट, बोगद्यांवरील सुरक्षा व्यवस्थापन आणि आवश्यक दिशादर्शक फलक नसल्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। पावसाळ्यात बोगद्यांमध्ये पाणी साचत असून पुरेशा प्रकाश व्यवस्थेचा अभाव असल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे। अनेक ठिकाणी रिफ्लेक्टर्स, बॅरिगेड्स नसल्याचाही आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। महामार्गाच्या गुणवत्तेवर देखील गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले असून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे रस्त्यांना तडे गेले असून ठिकठिकाणी चढ उतार निर्माण झाल्याने अपघात वाढत असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे। स्टेटस हॉटेल जवळील पूल आणि रायतेवाडी फाटा येथील पुलाचे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडी होत असून वाहनधारकांचा वेळ आणि इंधन वाया जात असल्याचाही आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। याशिवाय टोल पास असूनही अनेक वाहनधारकांच्या खात्यातून टोलची रक्कम वसूल होत असल्याचाही आरोप करत ही वसुली तत्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे। गेल्या काही महिन्यात या महामार्गावरील झालेल्या अपघातांमध्ये 50हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा करत संबंधित कंत्राटदारावरती व कंपनीवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, मृतांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यात यावी आणि महामार्गाच्या कामाचे स्वतंत्र थर्ड पार्टी क्वालिटी अँड सेफ्टी ऑडिट करण्याची ही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत हिवरगाव पावसा टोलनाका कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। वॉचलाईन, काय होणार या आंदोलनाचा पुढील निर्णय? प्रशासन आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य करणार का? या घडामोडींवरती आमचे कायम लक्ष राहील। अशाच नवनवीन अपडेटसाठी महासंगम न्यूज नेटवर्कला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। महासंगम न्यूज, खुलासा सत्य असत्याचा। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज या ठिकाणी टोल नाका प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे। वास्तविक त्यांना एक आठवड्याभरापूर्वीच आम्ही लेखी पत्राद्वारे कळवलं होतं की जो काय करेघाट ते बोट्यापर्यंत जो काही रोड बनवलेला आहे, या रोडला कुठल्याच प्रकारचे दिशादर्शक फलक नाहीयेत, रिफ्लेक्टर्स नाहीत। रात्रीच्या वेळेला प्रचंड वाहन चालकांना त्रास होतोय आणि जे काही आता काम चालू आहे हे काम अजून पूर्ण झालेलं नाहीये। त्याचप्रमाणे सर्व्हिस रोडचे कुठलीच कामं झालेली नाहीयेत आणि जी बायपास संगमनेर शहराच्या लगतचे जो बायपास आहे, त्या बायपासला काही अंडरपास बोगदे आहेत, त्या बोगद्यांमध्ये रात्रीच्या वेळेला सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्या प्रकारची लाईट लावलेल्या नाहीयेत। त्यानंतर जे पावसाचं पूर्ण पाणी आहे ते पूर्ण ते खाली खड्ड्यांमध्ये साचतं, त्यामुळे पूर्णपणे नागरिकांना गैरसोय या ठिकाणी सहन करावं लागत आहे। त्यानंतर रात्रीच्या वेळेला कुठलेच रिफ्लेक्टर, स्ट्रीट लाईट नसल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अपघात झालेले आहेत आणि या अपघातामधून बऱ्याचशा नागरिकांचे जीव देखील गेलेले आहेत। आणि आता ह्या रोडचं काम चालू आहे, या रायतवाडी फाटा ब्रिजचं आणि पुढं त्या स्टेटस हॉटेल जवळ एक ब्रिजचं काम अजून ते पूर्ण झालेलं नाही। तर शासनाच्या नियमाप्रमाणे जर रोडचं काम चालू असं तर ही टोल वसुली पूर्णपणे थांबवली पाहिजे। म्हणजे वाहन चालकांना एक साईडला प्रचंड त्रासाला पण सहन करायचं आणि या ठिकाणी लाखो रुपये टोल पण भरायचा, अशा प्रकारे हा मनमानी सगळा कारभार या ठिकाणी चालू आहे। तर आमची मागणी आहे की जोपर्यंत या रस्त्याचं पूर्ण काम होत नाही, सर्व्हिस रोडचे पूर्ण कामं होत नाही, तोपर्यंत टोल वसुली या ठिकाणी पूर्णपणे बंद ठेवण्यात यावी।